मारलं सीएनजी ला तेवढेच पैसे होतील म्हणून सीएनजी ऑलरेडी मीटर पण 0 केलेलं आहे भावानं. सीएनजी बसलाय 568 रुपये. एअरपोर्टला आहे भावानं. आता मी एरो मॉल मध्ये आलोय. इथं पार्किंग लावायला जागा नाही, एवढ्या गाड्यात नाही का. 900 रुपये झालेत बरं का. टायमिंग बघा आणि किलोमीटर बघा भावानं. कोथरूडला आता एअरपोर्ट 475 रुपयाचे घेऊन आलो मी इकडे एअरपोर्टला नाही का. टाकायच्या आधी आणि सीएनजी टाकल्यानंतर टोटल झाले 221 किलोमीटर गाडी चालली. 2800 रुपये धंदा झालाय. मग तसं स्वागत आहे भावांनो टॅक्सी ब्लॉगर या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत आहे तुमचा. तर ना आता सीएनजी भरायला आलोय मी. 2 ट्रिप मारलेच बरं का. 2 किरकोळ मारले. सीएनजी ला तेवढेच पैसे होतील म्हणून. सीएनजी ऑलरेडी होता गाडीत. 2-3 गाड्या होत्या. म्हटलं तेवढ्या गाडीमध्ये सीएनजी मध्ये म्हटलं सीएनजीचे पैसे होतील म्हटलं नाही का. तर सीएनजी टाकतोय आता. कितीचं बसतोय माहिती नाही, पण आहेत एक 2 किरकोळ ट्रिप मारल्यात. 100-200 रुपये वर आहेत. कालचे जे पैसे होते ते दुसऱ्या अकाउंटला सेफ आहेत. बाकी कसं आहे माहितीये का, सीएनजी ला पैसे आहे ना त्याच पैशात ना टाकलं ना काय फायदा नाही होत बरं का. पण कालच्या सीएनजी मध्ये 4000 रुपये धंदा झाला. भारी झालं शॉर्ट. पण आता बघू. आलोय सीएनजी पंपावर. आजच्या सीएनजी मध्ये किती गाडी चालती किती नाही. आज शुक्रवार आहे. शुक्रवारी किती धंदा होतो काय नाही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ मित्रांनो. मीटर पण 0 केलेलं आहे भावानं. सीएनजी बसलाय 568 रुपयाचा 568 रुपये. आणि आहे ना मीटर 0 पण केलाय. आणि टायमिंग पण बघू शकता. आता आधी जे 400-450 रुपये झाले होते ते सोडून आता या सीएनजी मध्ये किलोमीटर मध्ये किती धंदा होईल ते तुम्हाला सांगतो. एवढ्या सीएनजी मध्ये किती अर्निंग होणार आहे तुम्हाला सांगतो सकाळपर्यंत. भावांनो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. एअरपोर्टला आहे भावांनो. आता मी एरो मॉल मध्ये आलोय. इथं पार्किंग लावायला जागा नाही, एवढ्या गाड्यात नाही का. आणि सीएनजी टाकलं होतं. आता सीएनजी टाकल्यानंतर आता 900 रुपये झालेत बरं का. त्याच्या आधीचे 450 रुपये. टोटल 1344 का 1350 रुपये 1350 रुपये असं काहीतरी टोटल धंदा झालाय. वातावरण आज लय थंड आहे नाही का. आता बघू. एअरपोर्टला आलोय तरी पण रॅपिडोची मीटरनी घेऊन आलो होतो. 13 किलोमीटर 325 रुपयाने 25 रुपये पर किलोमीटरने घेऊन आलोय. एअरपोर्टला ड्रॉप करून एअर मॉल मध्ये आलोय. पार्किंग लावायला जागा नाही, इतक्या गाड्या तिथं. बघू आता इथं आहे ना उबेरची ट्रिप घेऊन जाणार आहे. उबेर 100 रुपये एक्स्ट्रा देतं इथं. रिचार्ज पण संपलेलं आहे उबेरचं, तेवढंच होऊन जातील नाही का. तर बघू कुठली ट्रिप पडते काय सांग. टायमिंग बघा आणि किलोमीटर बघा भावांनो. कोथरूडला आता एअरपोर्टवरनं आलो होतो. एअरपोर्टवरनं 2 ट्रिपा मारल्यात. मी कसे मारल्यात ते सांगतो तुम्हाला. 4 वाजायला आलेत भावांनो. 3:30 झालेत. 3:33 झालेत. तर आहे ना एअरपोर्टला आलोय परत एकदा. कोथरूडवरनं ट्रिप नाही पडले. मग इकडं कर्वे पुतळ्याच्या इकडे येत होतो पण काय पडलंच नाही. मग एक रिझर्वेशन होती एअरपोर्ट 475 रुपयाचे घेऊन आलो मी इकडे एअरपोर्टला नाही का. टोटल अर्निंग आहे ना माझी ओलाची उबेरची 2800 रुपये झाल्यात बरं का. सीएनजी टाकायच्या आधी आणि सीएनजी टाकल्यानंतर टोटल झाले 221 किलोमीटर गाडी चालली. 2800 रुपये धंदा झालाय. मग तसं सीएनजी टाकायच्या आधी 400 रुपये केला होता. 400-450. मग त्यानंतर मग 2400 रुपये धंदा झालेला आहे. तुमच्या इथे स्क्रीनशॉट आहे, लाईव्ह देतोय मी तुम्हाला. आता एअरपोर्टला आलोय. एअरपोर्टला बसलोय पार्किंग मध्ये एरो मॉलच्या. 4 वाजता इथनं एक डेक्कन रिझर्वेशन आहे 350ची. आता रेट देत नाही बरं का. 3 नंतर एअरपोर्टला रेट देत नाही, त्यामुळे मी घेतले. 12-13 किलोमीटर चालतंय म्हटलं नाही का. तर 221 किलोमीटर मध्ये 2400 रुपये धंदा झालाय. आणि अजून 4 गाड्या सीएनजी आहेत. मग इकडनं 350ची डेक्कन आहे. डेक्कन वरनं परत कुठली तरी घरी घेऊन जाणार आहे. लय परवडते माहितीये का. एमटी लोक आहेत ना स्टेशन वरनं एअरपोर्टला गाडी मोकळी घेऊन येतात. 4-5 किलोमीटर लॉस खाल्लेलं कधीही परवडतंय भावांना माहितीये का. जर आपण एकाच जागेवर थांबून राहिलो ना धंदा होत नाही. रात्र वेस्ट जाते. काहीच फायदा होत नाही गाडीवर यायचा. त्यामुळे ना थोडी गाडी हलवली ना पुढे गेलं 4-5 किलोमीटर तरी परवडतं. आपल्या बजेटमध्ये नाईटला एव्हरेज देते गाडी. नाईटला गाडी एव्हरेज देते. सीएनजी पण काय एवढं जळत नाही. तर आहे ना गाडी जागेवरनं हलवली तरच धंदा आहे, नाहीतर नाही नाईटला नाही का. 6:30 वाजल्यात आत्ता नाही का. 144 किलोमीटर गाडी चालली माझी टोटल. झोप पण येत होती. डेक्कनवरनं एमटी आलोय घरी. झोप येत होती मला. डायरेक्ट म्हटलं नको आता चला. तर 3300-3200 रुपये झालंय तुमच्या समोर अर्निंग आहे आजची नाईटची.
तर अजून 3 गाड्या सीएनजी आहेत बरं का. त्या 3 गाड्या सीएनजी मध्ये ना 400-500 रुपये तरी होतील. सीएनजीचे पैसे निघून जाते ना आरामात. 3 गाड्या आत्ता 3 झाले, 4 होते आत्ता, तिसरी लागलेली बरं का. तर आहे ना 568 68च्या सीएनजी मध्ये 3300 रुपये धंदा झाला अर्निंग माझी उबेरला फक्त बरं का. आणि रॅपिडोला एक मारली, रॅपिडोला विसरूनच गेलोय मी. रॅपिडोला एक डेक्कनवरनं गेलो होतो बघा एअरपोर्टला मीटरने घेऊन. तर टोटल 3300 रुपये झालेले आहेत माझे आजच्या नाईटचे. तर आहे ना आज एकदम निवांत काम झालंय भावांनो. तरी काम कसं करायचं यावरून काय आयडिया येत असेल तर, माझी व्हिडिओ बघून काहीतरी आयडिया येत असेल तर तुम्हाला त्याचा फायदा करून घ्या. फक्त कसं आहे माहितीये का, काम जर कंटिन्यू असलं ना तर जरा पळायला मजा वाटते. जर नसन ना बोर, मला वाटलं नव्हतं होतील म्हणून, पण झालं, केलंय. 6:30 वाजताच घरी आलोय. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कंटिन्यू बघा. उद्या काय होणार आहे काय नाही सांगतो. आज तर शुक्रवार आहे, रात्री तर धंदा असणार आहे फुल, तुम्हाला दाखवतो त्याच्या व्हिडिओमध्ये. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये भावांनो.